हे तुम्ही बघू शकता, तारली मासा आहे ना, त्याचा छोटा मासा म्हणजे छोटी पिल्लं असतात ना, त्याला काय बोलतात मम्मी? इरडा. हा, इरडा बोलतात. तर ह्याची आपण आज चटणी बनवणार आहोत. आपण आता छोटं AMC कुकवेअर घेतलं, त्यामध्ये आपण फोडणी टाकणार नाही. आपण विदाऊट फोडणीचं असं चटणी बनवणार आहोत. तर आपण यामध्ये कच्चं वाटण घेतलेलं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवणार. गॅस स्लो करायचं की मीडियम? मीडियम. हे कच्चं वाटण आहे आणि या वाटणात आपण घेतलं आहे बेडगी मिरची, खोबरं, 1 चमचा धणे आणि थोडंसं त्रिफळ, म्हणजे 4-5 असे त्रिफळचे दाणे घेतलेत आणि हळद घेतली आहे, थोडेसे 4-5 पाकळ्या लसूण, एक मोठा कांदा म्हणजे मीडियम कांदा घेतला तरी चालेल, तो उभा उभा कापला आहे आणि सगळे वाटण न भाजता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याचा असा मस्त लाल कलर आला आहे आणि आपण डायरेक्ट आता AMC कुकवेअरमध्ये टाकत आहोत आणि त्याचं उरलेलं पाणी पण टाकतोय. तुम्ही बघू शकता आता थोडी जरा उकळी आली आणि उकळी आली आणि मम्मीने त्यामध्ये 4-5 कोकम टाकलेत आणि आता चवीपुरता पण मीठ टाकणार आहोत. तर कोकमच्या जागी जर आंब्याचा सीझन असेल तर त्यामध्ये तुम्ही कच्ची कैरीही टाकू शकता. यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता सोबत मुगाची गोडी डाळ होते आणि मेनू आजचा खूप सुंदर असणार आहे. आता बघा, आपली जी चटणी करणार आहोत तर थोडंसं आपण पाणी टाकलेलं होतं. तर आता बघा एकदम मस्त उकळी आलेली आहे आणि आता ह्या स्टेजला आपण काय करणार, ह्या स्टेजला आपण मच्छी टाकणार आहोत. आणि एकदा मच्छी टाकली ना तर आपण चमच्याने हे मिक्स करू शकत नाही. आणि जर समजा तुम्ही चमच्याने मिक्स केलं तर ह्याचे सगळे काटे सेपरेट होणार आणि मांस असतं ना ते पण सेपरेट होणार. आणि जे असे वरवर असं दिसतंय ना त्याला असं खाली ढकलायचं आणि 5 मिनटं आपण मीडियम गॅस ठेवायचा आणि 5 मिनटानंतर आपण स्लो गॅसवर त्याला उकळू द्यायचं आणि पूर्ण पाणी थोडं आटवून घ्यायचं. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यामध्ये त्याची ग्रेव्ही पण, सार पण बनवू शकता किंवा त्याची चटणीही बनवू शकता. तुम्ही बघू शकता आता हे पाणी आटत आलं आहे आणि ऑलमोस्ट आता ही चटणी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आणि गरमागरम सर्व करणार. चला चेक करूया. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि वाफेमुळे थोडंसं ब्लर दिसतं आहे, पण आता तुम्ही बघू शकता ही चटणी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपण सर्व करणार. तुम्ही बघू शकता आज आमचा मेनू काय आहे. ही माशाची चटणी, गोडी डाळ, तांदळाची भाकरी, भात आणि थोडंसं कांदा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.